रामकृष्ण हरी. आज आहे पौर्णिमा. माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला आपण विष्णू भगवान यांचं पूजन करत असतो. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते. यामध्ये माता लक्ष्मी, विष्णू भगवान यांच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये ही पूजा संपन्न केली जाते. अगदी ज्यांना वेळ नसेल त्यांनी सकाळी अगदी साधी पूजेची मांडणी करायची. नैवेद्यामध्ये प्रसादाचा समावेश करायचा आणि सत्यनारायणांची आरती म्हणायची. एवढी सेवा जरी केली तरी त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. कुठल्याही महत्त्वाच्या सणासुदींना किंवा आपण इतर दिवसांमध्ये आपल्या अंगणापासूनच सुरुवात करत असतो. अंगणामध्ये अगदी सुंदरशी रांगोळी काढणे, उंबरठ्याचं पूजन करणे, मेन डोरला तोरण लावणे आणि आपल्या देवघरामधील देवांची पूजा. अगदी सकाळची सुरुवात झाल्यापासून तर आपण सायंकाळपर्यंत दिवसभरामध्ये काही ना काही करत असतो. आज नैवेद्यामध्ये प्रसाद बनवलेला आहे. सत्यनारायण पूजा जरी आपण करत नाही तरी सुद्धा अशा प्रकारे आपण प्रसाद बनवायचा. याने सुद्धा आपले विष्णू भगवान हे प्रसन्न होत असतात. आज देवघरामध्ये श्रीयंत्राची रांगोळी आणि गाईची पावलं अशा प्रकारे त्यांचं पूजन केलेलं आहे. नैवेद्यामध्ये वरण भात आणि शिरा ठेवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उतरणीचं पूजन. याला सुद्धा आज खूप महत्त्व आहे.